आयुष्यात ना जे काय होतं ते चांगल्यासाठीच होतं. माझं वय आता जवळ-जवळ 50 वर्ष आहे. मी तुम्हाला सांगतो या 50 वर्षात मी जो अनुभव घेतलाय ना, तो तुम्हाला आता एका वाक्यात मी सांगितला. माझ्या आयुष्यात खूप घडामोडी झाल्या. ओके. बरेच माझं करिअर हे जे आता तुमच्या समोर आहे, हे इतक्या इझिली तयार झालेलं नाहीये. मी पण 11-12 मध्ये खूप धक्के सहन केलेत. हां, 10वी पर्यंत टॉपर आणि एकदम बॉटमला आलो होतो मी. अगदी बॉटम आणि इंजिनिअरिंगला तर काय विषयामध्ये फेल होत होतो. याचा अर्थ सगळंच संपलं असं होतं का? नाही. मी शिकत गेलो. माझ्या एक गोष्ट लक्षात आली, की आयुष्य तुम्हाला वेळच्या वेळेस ह्या गोष्टी शिकवतंय. मग ज्या गोष्टी घडल्यात, त्या का घडल्या? ओके. मग त्यापासून काय करता येईल? काय आपलं चुकलं आणि त्यातून इथून पुढे तशी चूक होऊ द्यायची नाही, हेच माझं आत्तापर्यंतचं तत्व आहे लक्षात घ्या. म्हणजे अगदी मी तुम्हाला सांगू का? चला या वर्षीचं मी सांगतो तुम्हाला मी. माझ्या ऑफलाईनमध्ये काय बदल केलाय सांगतो. टार्गेट केलंय फिजिक्सला. फिजिक्स हे आमचं टार्गेट आहे. न्यूमेरिकल्स हे टार्गेट आहे. टेस्ट घेताना सारख्या न्यूमेरिकल्सच्या मी घेणार आहे त्यांच्या. सारख्या न्यूमेरिकल्स. सारखे मी त्यांना फॉर्म्युला विचारतोय. नवीन क्वेश्चन एनालिसिस करायला लावतोय. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय आणखीन बदल केलाय, की स्टडीला जी मुलं थांबतायत ना, आतापर्यंत काय प्रत्येक जण त्याचा इंडिव्हिज्युअल अभ्यास करायचा. आता नाही. 1:30ला क्लास सुटतोय. 2ला स्टडी स्टार्ट होते. 2 ते 3, 4, 5 वाजेपर्यंत जे आज शिकवलंय तेच पहिला रिवाईज करायचं. मग पुढचा अभ्यास करायचा. ओके. मग मला सांगा याच्यामुळे रिझल्ट का नाही वाढणार? नक्की वाढणार आहे. लास्टच्या लास्ट इयर जो आमचा रिझल्ट होता त्याच्यापेक्षा यावर्षी रिझल्ट एक्स्ट्रॉर्डनरी आहे. नेक्स्ट इयरचा अजून एक्स्ट्रॉर्डनरी लागणार. याचा अर्थ काय? ओके. बरं यात पण काही आम्हाला मुलांना अपयश आलंय. मी इथे सुद्धा मान्य करतो. सगळ्यांचा रिझल्ट चांगला लागला नाहीये. म्हणून मी खचून जायचं का मग? नाही. काय झालं? त्या मुलांचं काय चुकलं? आपण काय करायला पाहिजे होतं याच्यावर विचार करूया. मग मला जरा सुद्धा ऍड कुठं करावी लागणार नाही. माझ्याकडे ऍडमिशन आपोआप येणार. ही माझी गोष्ट झाली. तुमच्या बाबतीत सांगतो. तुमचा सीईटीचा रिझल्ट लागणार आहे. काही रिझल्ट असू दे. कमी जास्त हायर लोअर कितीही पर्सेंटाईल असू दे. सगळं संपलेलं नाहीये. सगळं संपलेलं नाहीये. इथनं सुरुवात झालेली आहे. इथून पुढचं शिक्षण फार वेगळं आहे. करियर म्हणतो ना आपण 10वी पर्यंतचं लाईफ काय एन्जॉयमेंट होती ना सांगा बघू. सेमिस्टर झाली की सुट्टी दिवाळीची, वार्षिक परीक्षा झाली की उन्हाळ्याची सुट्टी. सगळं छान चाललं होतं. 9वीत पुन्हा ते व्हॅकेशनची किटकिट सुरू झाली. 10वी नंतर विचारूच नका. परीक्षा अजून संपते तोपर्यंत क्लासेसचा शोध घ्यायला तुम्ही सुरुवात केली होती. अकॅडमीज वगैरे एक वेगळी स्वप्न होती. झालं जाऊ देत संपलं 11वी-12वी ते. आता सीईटी नंतर मात्र बाळांनो रिझल्ट लागल्यानंतर ना प्रॉपर काउन्सिलिंगची गरज आहे. सिरियसली मी काय तर प्रमोशन करत नाही. लागणाऱ्या डिस्क्रिप्शनच्या गोष्टी डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स दिलेत मी. मुद्द्यावर काय बोलतोय प्रॉपर काउन्सिलिंग व्हायला पाहिजे. की करायचंय काय पुढं. तुम्ही सगळ्यांचा बऱ्यापैकी सल्ला घेतला पाहिजे. आपल्या नातेवाईकांमध्ये जे काही सीएस फील्डमध्ये असतील, काही सिव्हिल इंजिनिअर कॉन्ट्रॅक्टर असतील मोठे-मोठे किंवा मेकॅनिकलमध्ये मोठ्या पोस्टवर असतील. भेटा, त्यांचा वेळ घ्या, त्यांच्याशी डिस्कशन करा. त्यांच्या फील्डमध्ये काय करावं लागतं याच्यावर विचार करा ना. इथं विचार करा. बरं थांबा. 1 मिनिट बरं का. 1च मिनिट. 1च मिनिट हं. नीट लक्ष द्या. शब्द कुठला आहे बघा शब्द. ओके. या शब्द बघा मार्केट. ओके. काय कळालं नाही? नाही कळालं अजून? अजून सांगतो. ट्रेडिंग. अजून तर काय कळालं का? ओके. अजून काय आठवत नाही ट्रेडिंग जाऊ द्या. अजून हा शब्द लिहितो स्टॉक्स. हे तर काय कळालं का आता स्टॉक्स नंतर कळालं का काय? कळालं असेल. मला शॉक बसला होता. मी 8वीच्या एका मुलाला विचारलं, "काय रे पुढं करायचं?" सहज विचारलं होतं. ना म्हणलं, "आपण काय करणार आहे? मार्केटमध्ये ट्रेडिंग करणार आहे." शेअर मार्केट, शेअर मार्केट. मी म्हटलं, "का काय असतं रे?" "नाही, काय नाही सर शेअर घ्यायचे आणि विकायचे लय पैसा मिळतोय." ना छोटा मुलगा आहे. मी म्हटलं, "किती पैसा मिळतो?" "सर इमॅजिन करू शकत नाही तुम्ही." सांगू का तुम्हाला? ॲक्चुअली बरं का YouTubeवर जास्त ॲड कुणाचे येत असतील, तर शेअर मार्केट शिकवणाऱ्या कोर्सेसच्याच खूप ॲड असतात. ओके. हा कोर्स, तो कोर्स. मी तुम्हाला सांगतो, एक गोष्ट मला तुम्हाला शिकवायची आहे या व्हिडिओमध्ये काय, की आरामात कुठली गोष्ट मिळत नाही. प्रथमेश नावाचा साताऱ्यात एक ट्रेडर आहे. एक्स्ट्राऑर्डिनरी आहे बरं का लक्षात घ्या. खूप लोकं त्यांना फॉलो करतात. तो माणूस प्रामाणिकपणे सांगतो, हे जे तुम्ही म्हणताय ना, बघताय ना प्रॉफिट वगैरे, त्याच्यापेक्षा जास्त लॉसेस सुद्धा असतात. त्यांचं एक वाक्य मी बघितलं होतं, की 1% फक्त प्रॉफिटमध्ये असतात त्या मार्केटमध्ये. म्हणजे मी हे का सांगतोय तुम्हाला? मी बघितलंय. इंजिनिअरिंगलाच गेलेली लोकं सुद्धा हे करत बसतात. इंट्रा डे ट्रेडिंग. सकाळी घ्यायचे, दुपारी विकायचे आणि त्यात कसं असतं सकाळी जास्त मी तुम्हाला हे शिकवत बसत नाही बरं का. मला असं वाटतं घेतलेलं त्या दिवशीच विकायचं असतं. मग प्रॉफिट होऊ शकतं. लॉस पण होऊ शकतो. लॉस पण होऊ शकतो. मी तुम्हाला सांगतो, आता नीट लक्ष द्या. मी आता विषय हा निघाला तर एक्झाम्पल सांगतो बरं का, की याच्यात 100% प्रॉफिट होते माझा अनुभव आहे. पण वेळ दिला पाहिजे.
वेळ दिला पाहिजे. हां, एस-आय-पी वगैरे जे असतात ना, त्यात प्रॉफिटच झालंय. सगळ्यांचं प्रॉफिट झालंय लक्षात घ्या. थांबलेल्या सगळ्यांना प्रॉफिटच मिळालंय आणि बँकेत एफ-डीपेक्षा रिटर्न चांगले मिळालेत. पण आत्ताच तुम्ही ह्याच्यातच करिअर करायचंय असा विचार सुरुवातीला करू नका. पहिला शिक्षण कंप्लीट करा. बरं आता मग शिक्षण कंप्लीट करताना इंजिनिअरिंगच आपला पहिला ऑप्शन आहे. मग इंजिनिअरिंगमध्ये मग सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सीएस आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तुमची आवड ओळखून तिकडे जायचंय. उगाच स्कोप आहे म्हणून कुठे जाऊ नका रे. तुमची आवड ओळखा बरं का. याच्यावर झालंय आपलं बोलणं एकदा बरं का. आणि हो, कॉलेजेसमध्ये मग पुण्यातलंच घ्यायचं. वालचंद सुद्धा चांगलं आहे. बरं मला काल एका पालकांशी बोलताना आनंद झाला बरं का, की कराड इंजिनिअरिंग कॉलेजला त्यांना घ्यायचंय. मी म्हणलं, "अहो मुलगी आहे, फी जास्त आहे." "असू दे सर, कराड आहे, आम्ही तिथेच राहतो, जवळच आहे आणि आम्हाला ते चांगलं वाटतं सगळ्या गोष्टी दृष्टिकोनातून." ओके. पण मी त्यांच्यासमोर कराड गव्हर्नमेंट कॉलेजच्या एका मुलाला फोन लावला. तो म्हणला, "नाही, वालचंद बेस्ट आहे. ॲट एनी कॉस्ट वालचंदला घ्यायला सांगा." म्हणजे बघा, हा काय प्रकार आहे? जर तुम्ही कुठल्या एखाद्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्याकडे गेला ना, बऱ्यापैकी मुलं आपल्या कॉलेजला नावं ठेवतात बरं का, "हे आमच्या इथं येऊ नका, दुसरं बघा कुठलं तरी." मग अशा गोष्टीमुळे आपण लगेच कॉलेजची लिस्ट बदलायची का? नाही. सांगतो. कॉलेजमध्ये सिलेबस कंप्लीट होणार नाही. कॉलेजमध्ये शिकवलेलं तुम्हाला सगळंच कळेल असं नाही. मग कोण असणार आहे? YouTube. YouTube खजिना आहे लक्षात घ्या. अरे काहीही असू दे, मी तुम्हाला बोललोय परत एकदा बोलतो. आता आमच्याकडे एक सुमित सर आहेत. त्यांच्याकडे ती बजाजची कुठलीतरी गाडी आहे N195 अशी काहीतरी. बोललो मी एकदा बरं का तुम्हाला लक्षात घ्या. मग ते मेकॅनिकला पेट्रोल टँक काढता येत नव्हता. त्यांनी YouTubeवर सर्च केलं, की इसकी टंकी कैसे खोलते लगेच 10 व्हिडिओ आले. त्यातलं व्हिडिओतलं बघून त्याने लगेच पेट्रोल टँकचा काढला. म्हणजे अरे YouTube आहे तुम्हाला. YouTubeच आहे. फ्री कंटेंट पण आहे, पेड बॅचेस पण आहेत. फर्स्ट, सेकंड इयर पर्यंत पेड बॅचेस आहेत बरं का लक्षात घ्या. सिरियसली नंतर फ्री कंटेंट आहे. फ्री कंटेंट आहे सगळ्यात. किंवा आताही तुम्ही फ्री कंटेंट शोधू शकताय. करा ना, अभ्यासाला सुरुवात करा ना. करा सुरुवात. मग आता मुद्दा काय? रिझल्ट काही असू दे. तणाव घेऊ नका. बिलकुल तणाव घेऊ नका लक्षात घ्या. आणि काय झालंय, आता हा व्हिडिओ बनवतोय मी. ओके. क्लिअरली सांगतो तणाव घेतात मुलं. हा तणाव आत्ताच एका मुलाला आम्ही दवाखान्यात घेऊन आलोय म्हणूया आपण. तणाव आलाय, टेन्शन आलंय. अभ्यासाचं टेन्शन आलंय. येतं, येतं. टेन्शन येतं. हां, मी कितीही म्हटलं ना, कुणीही एवढं स्ट्राँग नसतो माणूस. सगळ्यांना भीती वाटते, टेन्शन येतं, आता पुढं काय होणार असं वाटतं. पण प्रत्येक गोष्टीतून आपण सुखरूप बाहेर पडतो, आपले प्रयत्न प्रामाणिक असतील तर. मग चला, बघूया रिझल्टची वाट. आपल्या हातात तेवढंच आहे. आणि शॉकिंगली कधीही ओपन होऊ शकतो बरं का लक्षात घ्या, कधीही. ओपन झाले की लगेच आमचा नंबर आहे तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये सगळं दिलं चेक करा. तुमचा रिझल्ट लगेच पाठवा. ओके. ऑल द बेस्ट.